नमस्कार मित्रांनो, कसे आहात? स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं सुपर कोचिंग टेक्स्टबुकच्या आपल्या ह्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर, इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्म. मित्रांनो, एक गोष्ट मला जरा तुमच्याबरोबर डिस्कस करायची आहे. आता ही गोष्ट कोणती आहे? तर अलीकडेच नरेंद्र मोदींनी आपल्या सगळ्यांना काटकसरीचा मंत्र दिला आहे. बरोबर आहे? आणि जसा नरेंद्र मोदींनी हा काटकसरीचा मंत्र दिला, तसं या मंत्राला अनुसरून दोन्ही बाजूंनी म्हणजे काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह या दोन्ही बाजूंच्या रिएक्शन्स आपल्याला बघायला मिळाल्या. कदाचित तुमची पण त्यापैकी एक रिएक्शन नक्की असेल आणि माझ्या मते तरी तुमची रिएक्शन ही निगेटिव्ह असेल, की बाबा आम्ही का काटकसर करायचं? मग तुम्ही काटकसर करा ना. सगळं काही सर्वसामान्य जनतेनेच करायचं का? तुमच्या मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये एवढ्या भरमसाठ गाड्या घेऊन तुम्ही फिरतात. वेगवेगळ्या मंत्र्यांच्या ताफ्यांचे व्हिडिओ अलीकडे सोशल मीडियावर आपल्याला व्हायरल झालेले बघायला मिळत असतील आणि त्यावर तुमचं रिएक्शन आणखीन जास्त स्ट्रॉंगली तुम्ही मांडत असाल, की नाही, नाही हे चुकीचं आहे. प्रत्येक गोष्ट आम्हीच का करायची? तर मित्रांनो, या डिबेटमध्ये खेळत बसण्यापेक्षा ॲक्चुअलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे एका देशाचा पंतप्रधान आपल्या जनतेला हे आव्हान करतोय. तर हे आव्हान त्याचं करण्यामागे काय तथ्य आहे, हे तथ्य आपण समजून घेणं जास्त गरजेचं आहे. कारण हेच लक्षण एका एम-पी-एस-सी ॲस्पिरंटचं असेल. अन्यथा तुम्ही जर त्याच्यावर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह रिएक्शन देत असाल, तर ठीक आहे, आपण एक सर्वसामान्य जनता आहोत आणि त्यामध्ये आपण काउंट केलं जातोय, असा त्याचा अर्थ होईल. सो आजचं हे जे लेक्चर आहे किंवा आजच्या या डिस्कशनमध्ये आपण नेमका तोच मुद्दा समजून घेणार आहोत, की बाबा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशी आव्हानं नेमकी का केली? खरंच भारतीय अर्थव्यवस्था चोक झाली आहे का? खरंच आपल्या देशामध्ये मंदी येणार आहे का? मंदी सदृश्य परिस्थिती तयार झाली आहे का? खरंच आपली इकॉनॉमी स्लो डाऊन झाली आहे का? कारण जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आव्हान केलं, तसं प्रत्येक राज्य सरकारने त्या आव्हानाला प्रतिसाद देण्याचा कार्यक्रम सुरू केला आणि त्यातच आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने देखील प्रतिसाद दिलाय. शेवटी राजा बोले न दल हाले कार्यक्रम आहे. तिकडे नरेंद्र मोदींनी आव्हान काय केलं, इकडे देवभाऊ लगेच पळत गेले, की "नाही, नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत, काळजी करू नका." अरे खरंच परिस्थिती एवढी भीषण आहे का? काय आपल्या देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू शकते का? तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला देतोय. बरोबर आहे? सुरुवात करून घेऊ. सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकंदरीत कोणकोणती आव्हानं केली आहेत, ती आव्हानं आपण समजून घेऊ. त्यांचं म्हणणं असं आहे, की इंधन आणि पर्यावरणाचा कमीत कमी वापर करा, त्याचं बचत करा. म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा. खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर जपून करा. आर्थिक बचत, अनावश्यक खर्च टाळा. वर्षभर सोने खरेदी कमी करा. स्वदेशी, लोकल आणि मेड इन इंडिया उत्पादनांना प्रोत्साहन द्या आणि परदेशी वस्तूंची खरेदी कमी करा. प्रवास, कार्यपद्धती शक्य तिथे वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन बैठकांना प्राधान्य द्या. पर्यटनासाठी परदेशवारी टाळा. वेगवेगळ्या आव्हान म्हणजे वेगवेगळ्या बाबतीत पंतप्रधान आपल्याला आव्हान करतायत, की जनतेने हे करावं. याबरोबरच त्यांनी अजून सांगण्याचा प्रयत्न केलाय, परदेशी दौऱ्यावर बंदी. यावर्षी फ्रान्समध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र सरकारचा कोणताही प्रतिनिधी किंवा शिष्टमंडळ जाणार नाही. हे आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतलेले निर्णय आहेत. 100% ई मोबिलिटी. शासकीय कामकाजासाठी यापुढे केवळ इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारचा हा अजून एक निर्णय आहे. डिजिटल प्रशासन. प्रशासकीय विभागांच्या सर्व बैठका आता प्रत्यक्ष न होता केवळ ऑनलाईन व्हर्च्युअल पद्धतीने घेतल्या जातील. अरे बापरे! पूर्ण यंत्रणाच ॲक्टिव्ह झाली आहे. खरंच एवढी भीषण परिस्थिती आहे का? यापूर्वी तुम्ही अशा प्रकारचे आव्हानं कधीच बघितले नसतील. सो साहजिकच आहे सर्वसामान्य माणसाला याची भीती वाटणं, की त्यानंतर ज्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनासारख्या महामारीचा उल्लेख करतात, त्या-त्यावेळेस आपल्या सर्वसामान्यांना कुठे ना कुठेतरी मनोमनी एक दिलासाही मिळतो. काय परत एकदा लॉकडाऊन लागणार आहे का? मित्रांनो, सो ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. चाय पे चर्चापर्यंत. परंतु याच्यामागे खरंच तथ्य काय आहे ते तथ्य आपण समजून घेणं गरजेचं आहे. सो आजच्या या लेक्चरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पोरांनो आपण ते तथ्य या ठिकाणी समजून घेऊ, की पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा प्रकारचं आव्हान करतायत. खरंच आपल्या देशामध्ये एवढी भीषण परिस्थिती उद्भवलेली आहे का? जर खरंच एवढी भीषण परिस्थिती उद्भवलेली असेल, तर आपण काय उपाययोजना त्या संदर्भात करणं गरजेचं आहे. एका डायग्रामच्या माध्यमातून ही गोष्ट तुम्हाला समजून सांगतो. बघा. पोरांनो, फॉर एक्झाम्पल हा आहे इंडिया. ठीक आहे? हा आहे इंडिया आणि आपल्या इंडियाची जी करन्सी आहे, बरोबर आहे? इंडियाची जी करन्सी आहे ती फॉर एक्झाम्पल रुपी करन्सी आहे. रुपी करन्सी आहे.
बरोबर आहे. आता आपल्या करन्सीची जी व्हॅल्यू असते, बरोबर आहे, आपल्या करन्सीला जी व्हॅल्यू असते, ही व्हॅल्यू कशाच्या आधारावर ठरते? एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. आपल्या करन्सीला ही जी व्हॅल्यू असते ही कशाच्या आधारावर ठरते? तर आपल्या देशामध्ये, बरोबर आहे, एकंदरीत परकीय चलनाचा साठा, परकीय चलन साठा हा किती जास्त आहे. आपल्या देशामध्ये परकीय चलन साठा किती जास्त आहे. जेवढा तुमच्या देशामध्ये फॉरेक्स जास्त, त्याला फॉरेक्स म्हणतात इकॉनॉमीच्या लँग्वेजमध्ये. परकीय चलन साठा म्हणजे फॉरेन करन्सीचा जो स्टॉक आहे, तो तुमच्या देशामध्ये जेवढा जास्त, तेवढ्या तुमच्या रुपी करन्सीला असणारी व्हॅल्यू कशी असते? जास्त असते. तुमच्या देशांमधला हा परकीय चलनाचा साठा जेवढा कमी होत जातो, तेवढ्या तुमच्या रुपी करन्सीची व्हॅल्यू काय होत जाते? कमी होत जाते. एकंदरीत ही सिच्युएशन आहे. ही लक्षात आली? ही सिच्युएशन तुमच्या लक्षात आली? बरोबर आहे. आता कंडिशन काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या जनतेला, आपल्या देशवासियांना जे आव्हान केलंय, त्या आव्हानाचं जर तुम्ही मूळ बघितलं, त्याची जर बेसलाईन तुम्ही बघितली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आव्हान आहे की तुम्ही इंधन जपून वापरा, रासायनिक खतांचा वापर जपून करा, वर्षभर सोने खरेदी कमी करा, परदेशी प्रवास कमी करा. या प्रकारची आव्हानं केली आहेत. आता या सगळ्या आव्हानांची जर आपण बेसलाईन चेक केली तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपला भारत देश जर आपण बघतो म्हटलं, तर पेट्रोल आणि डिझेलसाठी इतर देशांवर डिपेंड आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, आपला भारत देश गोल्डसाठी इतर देशांवर डिपेंड आहे. बरोबर आहे. ऍग्रिकल्चरमध्ये आपल्याकडे जे काही फर्टिलायझर्स वापरले जात आहेत, यासाठी आपला भारत देश इतर देशांवर डिपेंड आहे. ठीक आहे. 2-3च गोष्टी घेतो, त्या 2-3 गोष्टींवरच तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ह्या गोष्टी क्लिअर झाल्या. कोणकोणत्या बाबतीत आपला देश इतर देशांवर डिपेंड आहे? तर ह्या सगळ्या बाबतीत आपला देश इतर देशांवर डिपेंड आहे. बरं, मग ह्या सगळ्या गोष्टी काय करा म्हणतायत? ते कमी करा. म्हणजे इंधनाचा वापर कमी करा, गोल्ड वर्षभर खरेदी करू नका, रासायनिक खतांचा वापर कमी करा, वगैरे वगैरे गोष्टी सांगतायत. बरोबर आहे. याच्या मागचं खरं कारण काय? मला एक गोष्ट सांगा, मला एकच गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. मला सांगा, ह्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील, या गोष्टी जर तुमची डिमांड वाढली, या गोष्टींची जर तुमची डिमांड वाढली, तर तुम्हाला काय करायला लागणार आहे? ह्या गोष्टी इम्पोर्ट करायला लागणार आहे. बरोबर आहे. इम्पोर्ट, इतर देशांकडनं ती गोष्ट आयात करावी लागेल. बरं, गोष्ट आयात करावी लागेल. आता याचे खूप सारे वेगवेगळे पॉइंट्स आहेत. पहिला पॉइंट असा की पहिल्याच्या म्हणजे आधीच्या तुलनेत ह्या गोष्टी महाग झाल्या आहेत. आता ह्या गोष्टी महाग होण्यामागचं कारण काय? तर अलीकडेच इराण अमेरिका जे काय वॉर चालू होतं, ह्या वॉरमुळे ह्या गोष्टी, दोन्ही देशांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. सो साहजिकच आहे, जागतिक पातळीवर सर्वाधिक क्रूड ऑइलचं उत्पादन करणारा देश त्यापैकीच एक म्हणजे आपला इराण. आता अमेरिकेने इराणवर भरमसाठ हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. आता ही नुकसान भरपाई इराण कशी काढेल? सो संपूर्ण जगात इतर वेगवेगळ्या देशांना आपल्या देशातून जे काही क्रूड ऑइल तो एक्सपोर्ट करतोय, ते क्रूड ऑइल तो आधीच्या तुलनेत थोडंसं जास्त किमतीला एक्सपोर्ट करेल, म्हणजे तिथून थोडंसं प्रॉफिट रेशो त्याचा वाढवेल. सो जर त्याला तिकडून जास्तीत जास्त पैसा आला, तर तो आपल्या देशामधले नुकसान भरपाई करेल. सो साहजिकच आहे. यामुळे काय झालंय? क्रूड ऑइल किंवा गोल्ड यासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरून ज्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतोय, या गोष्टी झाल्यात महाग. मग आता मला सांगा, जर आधी 60 आणि $70 म्हणजे $60-70 एका बॅरेलची किंमत होती प्रति बॅरल, आता तीच किंमत 100 ते $110 झालेली असेल, तर साहजिकच आहे तुम्ही जी वस्तू आधी कमी पैशांमध्ये इम्पोर्ट करू शकत होता, त्यासाठी आता तुम्हाला डबल पैसा मोजावा लागतोय किंवा दीडपट पैसा मोजावा लागतोय. सो अशा परिस्थितीमध्ये महाग होऊन सुद्धा जर आपली डिमांड तशीच राहिली, क्रूड ऑइलचे रेट्स जरी ओपेक कंट्रीजनी वाढवले असतील, इराणसारख्या देशांनी जर क्रूड ऑइलचे प्राइस वाढवली असेल, आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर आपण त्यांच्याकडनं तेवढ्याच स्केलमध्ये हे क्रूड ऑइल जर खरेदी केलं, तर सगळ्यात मोठा फटका म्हणजे आपल्याला बसणारे आपला जास्तीत जास्त पैसा त्या ठिकाणी खर्च होणार आहे. बरोबर आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, वस्तू महाग झाली म्हणजे आधीच्या तुलनेत आपलं जे काही परकीय चलन होतं, आधीच्या तुलनेत आपलं परकीय चलन हे जास्त खर्च होईल. जास्तीत जास्त परकीय चलन आपल्या देशाच्या बाहेर जाईल. कारण ज्यावेळेस तुम्ही ट्रेड करत असतात, तर तो ट्रेड हा आंतरराष्ट्रीय पातळीवर जी करन्सी सर्वाधिक कन्व्हर्टेबल असते, ज्यावेळेस कोणताही देश असू द्यात, मग तो इंडिया असेल, जपान असेल,
इराण असेल, फ्रान्स असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल किंवा आणखीन कोणता वेगळा देश असेल, हे देश ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेकांसोबत व्यापार करतात त्यावेळेस ते आपल्या ओन करन्सीमध्ये व्यापार करतात का? नाही. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जी करन्सी सर्वाधिक कन्व्हर्टेबल आहे, फ्रीली कन्व्हर्टेबल आहे, म्हणजे रुपी टू डॉलर, डॉलर टू समोरच्या देशाची वेगळी करन्सी, बरोबर आहे. सो अशा परिस्थितीमध्ये काय होतंय, आपला जो ट्रेड चालतो तो फॉरेन करन्सीमध्ये चालत असतो, परकीय चलनामध्ये चालत असतो. जर वस्तू महाग झाली, आपली डिमांड तशीच कंटिन्यू राहिली आणि त्याच्यात जर आपण त्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर आयात केल्या, तर आपल्या देशामधलं जे परकीय चलन आहे हे जास्तीत जास्त आपल्या देशाच्या बाहेर जाईल आणि जर आपल्या देशामधलं परकीय चलन आपल्या देशाच्या बाहेर गेलं, तर साहजिकच आहे तुमच्या देशांमधल्या परकीय चलनाचा साठा कमी होईल आणि परकीय चलनाचा साठा कमी झाला की तुमच्या रुपयाची व्हॅल्यू पण काय होणार आहे? कमी होणार आहे. आणि ज्यावेळेस पोरांनो तुमच्या करन्सीची व्हॅल्यू कमी होत असते, त्यावेळेस तुमच्या देशावर जे संकट येत असतं, त्या संकटाला म्हणत असतात चलन विषयक संकट, करन्सी क्रॅसिस. अशाच प्रकारचं चलन विषयक संकट यापूर्वी आपल्याकडे आलं होतं वर्ष 1991 ला. आता परत एकदा नरेंद्र मोदी अशा प्रकारचं आव्हान करतायत. याचा अर्थ असा की अशी परिस्थिती, अशी भीषण परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि ह्या भीषण परिस्थितीमध्ये जर आपण आजही आपल्या खर्चावर कंट्रोल केलं नाही, तर भविष्यात आपल्यावर देखील पुन्हा एकदा चलनविषयक संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आलं लक्षात? सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला सांगतायत की बाबा क्रूड ऑइल हे कमीत कमी इम्पोर्ट करा, कमीत कमी वापरा. प्रवासासाठी जे काही तुमचं पेट्रोल डिझेल लागणार आहे ते तुम्ही खर्च करू नका, घरून काम करा, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या. गोल्ड कमीत कमी खरेदी करा वर्षभर तरी, कारण गोल्ड जरी तुम्ही खरेदी करत गेलात तरी तुम्हाला बाहेरून इम्पोर्ट करावं लागणार आहे आणि जेवढं जास्त तुम्ही गोल्ड इम्पोर्ट कराल तेवढा परकीय चलनाचा साठा तुमचा देशाच्या बाहेर जाणार आहे. साहजिकच आहे, गोल्डचे रेट वाढलेत. या महागाईच्या परिस्थितीमध्ये तुमची डिमांड जर कॉन्स्टंट राहिली तर ते रेट आणखीन जास्त वाढतील, आणखीन जास्त आपल्या भारताला, आपल्या भारतीयांना, आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला याचा फटका बसेल. सो ह्या सगळ्या मागे कारण ते आहेत. मुद्दा क्लिअर झाला का? पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिॲक्शन आपण द्यायला पाहिजे, ते तुमचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्ही द्या. परंतु फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिॲक्शन दिल्यानंतर थांबू नका. तर खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे काय आव्हान आहे, ज्यांचा जो काय काटकसरीचा मंत्र आहे, त्याच्यामागे काय तथ्य आहे हे तथ्य आपल्याला बघून घेणं गरजेचं आहे. सो त्याच्यामागचं तथ्य हे आहे. मुद्दा क्लिअर झाला, राईट? सो परकीय चलनाचा साठा जर आपल्या देशामध्ये कमी झाला, आपल्या देशावर चलनविषयक संकट आलं, करन्सी क्रायसिस जर आपल्या देशावर आलं, तर काय परिणाम पडतील? सगळ्यात पहिल्यांदा परिणाम काय पडतील, तर आपल्याकडे मंदी येईल आणि मंदी आल्यानंतर मंदीचा परिणाम काय आहे? मंदीचा परिणाम असा की तुमच्या देशांमधल्या ज्या कुठल्या इंडस्ट्री आहेत, ह्या इंडस्ट्री स्टॉप होऊन जातील, स्टक होऊन जातील. मंदी म्हणजेच काय? मंदी म्हणजे लोकांजवळचा पैसा पूर्णपणे कमी होणे किंवा लोकांजवळचा पैसा संपणे. लोकांजवळचा जर पैसा संपला तर लोकांकडून वस्तूला जी होणारी मागणी आहे ती मागणी होईल का? होणार नाही. लोकांकडून जर वस्तूला मागणी झालीच नाही तर त्या वस्तू तयार करणाऱ्या ज्या इंडस्ट्री आहेत त्या इंडस्ट्री चालतील का? चालणार नाही. जर लोकांनी वस्तूला मागणी कमी केली, इंडस्ट्री बंद पडल्या, तर या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जे लोक आहेत यांना रोजगार मिळेल का? जर इंडस्ट्रीमधून काही प्रोडक्शनच होत नाहीये तर वर्कर त्या ठिकाणी कामाला राहतील का? राहणार नाही. इंडस्ट्रीचा ओनर वर्कर कमी करेल. यामुळे भारतामध्ये बेरोजगारी वाढेल. बेरोजगारी वाढली, लोकांच्या हातात पैसा नाही, गरिबी वाढेल. गरिबी वाढली, दारिद्र्य वाढेल. सो सगळा इनडायरेक्टली फटका कुठे बसणार आहे? आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे. सो याचं खरं कारण आहे हे. मुद्दा क्लिअर झाला, राईट? सो मग अशा परिस्थितीमध्ये ह्या मंदीतून आपल्या अर्थव्यवस्थेला जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? सो मंदीतून आपल्या अर्थव्यवस्थेला जर बाहेर काढायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला सांगतायत की बाबा मेक इन इंडियाचा वापर करा. मेक इन इंडिया म्हणजे आपल्या देशामधल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, ज्या इंडस्ट्रीज आपल्याकडे प्रोडक्शन करतायत, आपल्या भारतीय प्रोडक्शन आहे, त्या प्रोडक्शनला तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा प्रायोरिटी द्या. जेणेकरून काय होईल, ह्या इंडस्ट्रीचं जे काही प्रोडक्शन असेल हेच प्रोडक्शन जर तुम्ही खरेदी केलं तर ही इंडस्ट्री कंटिन्यू फंक्शनल राहील. इंडस्ट्री कंटिन्यू फंक्शनल राहिली, इंडस्ट्रीमध्ये काम करणारा जो व्यक्ती आहे त्याला कंटिन्यू रोजगार मिळेल. म्हणजे आपल्याकडे बेरोजगारीचं प्रमाण जेवढं अपेक्षित आहे, जेवढं बेरोजगारी आपल्या भारतामध्ये वाढू शकते तेवढी वाढणार नाही. सो म्हणून ते काय म्हणतात, मेक इन इंडियाला प्राधान्य द्या.
बाहेरून सध्या तरी वस्तू तुम्ही इम्पोर्ट करण्याची म्हणजे तुमची त्याची डिमांड कमी करा. मुद्दा लक्षात आला? ते म्हणतायत की लग्न, विवाह सोहळे साध्या पद्धतीने साजरे करा. का? कारण त्याच्यामध्ये लागणारं जे खाद्यतेल असेल, मोठ्या प्रमाणावर लागणारं पेट्रोल, डिझेल असेल, त्याच्यामध्ये तुम्ही खरेदी करणारं गोल्ड असेल. खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला बाहेरून इम्पोर्ट कराव्या लागतात आणि तुम्ही जर तेवढ्याच लार्ज स्केलमध्ये त्याचा वापर चालू ठेवला, तर साहजिकच आहे तुमच्या देशामधलं परकीय चलन हे तुमच्या देशाच्या बाहेर जाणार आहे आणि याचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे तरी नकारात्मक परिणाम हा संपूर्ण भारतीयांवर, भारतीय अर्थव्यवस्थेवर पडलेला बघायला मिळेल. सो यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे आव्हान आहे. बरोबर आहे? सो या आव्हानाला आपण खरंच प्रतिसाद द्यायला पाहिजे का? यावर तुमचं मत काय? नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. याबरोबरच राज्यसेवेची तयारी करणारी जी पोरं आहेत किंवा एम-पी-एस-सीची तयारी करणारी जी पोरं आहेत, यांच्यासाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे. अलीकडेच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक जी-आर काढला होता आणि त्या जी-आरमध्ये राज्यसेवेमध्ये 6 सेवांबरोबरच 18 नवीन सेवांचा त्यांनी समावेश केलाय आणि या 18 नवीन सेवांमध्ये 93 संवर्गांचा समावेश केलाय. या संदर्भात एक लेक्चर मी आत्ताच YouTube चॅनलवर घेतलेलं आहे. सो तुम्ही जर ते लेक्चर बघितलं नसेल, तर ते लेक्चर नक्की बघा. कारण इथून पुढे जो पोरगा एम-पी-एस-सीची तयारी करेल, त्याच्या हातात 100% कोणती ना कोणती तरी पोस्ट असेल, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सो हा जो गोल्डन चान्स आपल्याला मिळालेला आहे, हा गोल्डन चान्स सोडता कामा नये. जर अजूनही आपण शहाणे झालो नाहीत आणि अजूनही आपण जर तयारीला सुरुवात केली नसेल, तर पोरांनो कदाचित हीच ती वेळ आहे, ज्या वेळेला आपण निर्णय न घेतल्यामुळे आपल्या हातात अपयश आलंय. सो अजूनही वेळ गेलेली नाहीये. सो नक्की अभ्यासाला सुरुवात करा आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, राज्यसेवा 2027च्या दृष्टिकोनातून मी सुरू केलेली आहे स्वराज्य बॅच. यामध्ये सध्या तरी फक्त इतिहास हा एकमेव विषय आम्ही सुरू केलाय, ज्याचे 3-4 लेक्चर झालेत. बाकीचे विषय सुरू होतील. स्टेप बाय स्टेप आपण सगळं या बॅचमध्ये कव्हर करून घेणार आहोत. सगळे लाईव्ह क्लासेस असणार आहेत विथ पर्सनल मेंटॉरशिप, विथ लाईफटाईम सपोर्ट, विथ 18 बुक्स आणि फीजही तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये भरता येणार आहे. सो अशा या बॅचेस संदर्भात जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तर माझा मोबाईल नंबर तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळतोय. नक्की कॉल करा आणि त्या संदर्भात संपूर्ण डिटेल जाणून घ्या. याबरोबरच कंबाईनची बॅच माझ्याकडे अवेलेबल आहे. कंबाईनच्या बॅचसाठी सुद्धा तुम्हाला सेम मोबाईल नंबर आहे. बघा, सरळ सेवा तर सरकारने बंद केल्या. सगळ्या एम-पी-एस-सीच्या मार्फत एम-पी-एस-सीच्या अंतर्गत आणून टाकल्या. पण याच्यासाठी आपण खरंच तयार आहोत का? आपण जेवढे फास्ट निर्णय सरकार घेतंय, तेवढ्याच काटेकोर पद्धतीने अभ्यासाला सुरुवात केली आहे का? याचाही विचार करा. नाहीतर फक्त आकडा म्हणजे जागांचा आकडा, व्हॅकन्सीचा आकडा मोठा येईल, परंतु जो अभ्यास करतोय त्याचंच त्या ठिकाणी सिलेक्शन होईल. आपल्या हाती पुन्हा अपयश येईल, ही परिस्थिती ओढावता कामा नये. यासाठी नक्की विचार करा पोरांनो आणि अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे. भेटू आपण पुन्हा एकदा लवकरच एका नवीन क्लासला. तोपर्यंत थँक यू. हॅव अ गुड डे अँड बाय बाय.